हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जवळपास सगळ्या जिल्ह्यांच्या भरत्या ह्या संपत आलेल्या आहेत। काही जिल्ह्यांच्या कट ऑफ लिस्ट बाकी आहेत, परंतु यामध्ये असं झालं की काही आपल्या मित्रमैत्रिणींचे या ठिकाणी ग्राउंड व्यवस्थित आलेले नाहीत, लेखीचे पेपर व्यवस्थित गेलेले नाहीत। त्यामुळे या भरतीमध्ये पोलीस होण्याचं त्यांचं स्वप्न या ठिकाणी थांबलेलं नसून थोडासा त्या ठिकाणी खंड पडलेला आहे। परंतु अशा माझ्या मित्रमैत्रिणींना मला असं सांगायचं आहे की तुम्ही अजिबात निराश हताश होऊ नका। एक खूप चांगली अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। अपडेट आहे, नवीन पोलीस भरती लवकरच निघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा। नवीन पोलीस भरती कधी निघणार आहे, कशी निघणार आहे, काय रूपरेषा असणार आहे, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो, नवीन पोलीस भरती बघूया कशा पद्धतीनं या ठिकाणी रूपरेषा आहे। नवीन पोलीस भरती 2026-27 मित्रांनो या ठिकाणी काढण्याचं प्रस्तावित आहे। जवळपास 21,000 पदांची या ठिकाणी भरती निघणार आहे। पिंपरी चिंचवड यांचं एक परिपत्रक आहे। 10 एप्रिल 2026 ला हे परिपत्रक जारी झालेलं आहे। तुम्ही बघू शकता नेटवर जाऊन। त्यामध्ये 2633 एकूण पदं पिंपरी चिंचवड या ठिकाणी होती आणि ही पदं 3 टप्प्यामध्ये भरण्याचं या ठिकाणी प्रस्तावित होतं। त्यातले 2 टप्पे संपलेले आहेत आणि आता तिसरा टप्पा बाकी आहे। आताची जी भरती झालेली आहे किंवा काही कट ऑफ लिस्ट बाकी आहेत, तो दुसरा टप्पा होता आणि आता तिसरा टप्पा लवकरच निघणार आहे। तिसऱ्या टप्प्यात जवळपास 320 पदं या ठिकाणी पिंपरी चिंचवड या ठिकाणी भरण्यात येतील। अजिबात निराश होण्याचं कारण नाही, लवकरच नवीन भरती या ठिकाणी आहे। आता बघूया मुंबई या ठिकाणी काय परिस्थिती आहे। तर मित्रांनो, सध्याची भरती झाली, आता येणारी भरती मुंबई या ठिकाणी सुद्धा खूप मोठी होणार आहे। मुंबईत नवीन जवळपास 4 पोलीस ठाणे, 3 DCP झोन, 2 ACP विभाग निर्माण करण्याचं प्रस्तावित आहे, सुरू करण्याचं प्रस्तावित आहे। त्याप्रमाणे मुंबईत नवीन एकूण पदं जवळपास 2000 पदांची भरती या ठिकाणी होणार आहे। मुंबई पोलीस होण्याचं स्वप्नसुद्धा तुमच्या जवळच आहे, नाराज होऊ नका। आणखी काय आहे बघूया। तर आणखी मित्रांनो, लातूर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जे लातूर आहे जिल्हा, त्या ठिकाणी SRPF गट क्रमांक 21 स्थापन होण्याचं प्रस्तावित आहे। आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी SRPFचे ग्रुप आहेत त्या ठिकाणची स्ट्रेंथ तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो, जवळपास एक ग्रुप जर ओपन करायचा असला तर जवळपास 700 ते 800 पदं या ठिकाणी भरले जातात। त्यामुळं या ठिकाणी सुद्धा तुम्हाला भरती देऊन त्या ठिकाणी तुमच्या अंगावर खाकी परिधान करण्याची खूपच छान संधी मिळणार आहे। 700 ते 800 पदं, कारण ते युनिट असतं, तो ग्रुप असतो, त्या ठिकाणी खूप मोठी स्ट्रेंथ असते। कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ग्रुप आहेत। त्यातच आता एका नवीन ग्रुपची आणखी भर पडणार आहे लातूर या ठिकाणी। त्यामुळे तिथंसुद्धा 700-800 पदं निघण्याची दाट शक्यता आहे। दाट शक्यता आहे म्हणण्यापेक्षा निघणारच आहेत। त्यानंतर बघूया कोल्हापूर आयुक्तालय। कोल्हापूर आयुक्तालय मित्रांनो या ठिकाणी होणार आहे। तिथं जवळपास 3200 प्लस पदं भरण्यात येणार आहेत। तर सुद्धा तुम्हाला खूप छान संधी या ठिकाणी मिळू शकते। त्यानंतर नांदेड आयुक्तालय। नांदेड आयुक्तालय सुद्धा लवकरच होण्याच्या मार्गावर आहे। तिथं जवळपास 900 ते 1000 पदं या ठिकाणी भरण्यात येतील। तिथं सुद्धा तुम्ही अभ्यास करून प्रयत्न करून जॉईन होऊ शकता, खाकी वर्दी अंगावर आणू शकता। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की भरती कधी निघणार, जाहिरात कधी निघणार। तर मित्रांनो, अंदाजे बघा, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या भरतीची ॲड येईल। ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026च्या शेवटी एंडिंगला या भरतीची ॲड येईल। त्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईज जागा कोणत्या कोणत्या जिल्ह्याला कशा देण्यात आलेल्या आहेत, कशा देण्यात येतील, हे सुद्धा तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून समजणार आहे। आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर तुम्हाला समजणारच आहे। नवीन नवीन अपडेट तर आपण देत असतो। त्यामुळं व्हिडिओ जर तुम्ही नवीन कोणी बघत असेल तर कृपया करून सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच अपडेट आपण आपल्या चॅनलवर नेहमी देत असतो। थोडक्यात बघा, आता एवढ्या छान संधी आहेत। ज्यांचं ग्राउंड चांगलं आलं नाही, लेखी चांगली आली नाही, पेपर चांगला गेला नाही, तर अजिबात नाराज होऊ नका, निराश हताश होण्याचं कारण नाही। तुमचं स्पिरिट कमी होता कामा नाही, होत असतं। भरती आहे, कधी बॅड लक गुड लक ह्या गोष्टी या ठिकाणी होत असतात। आमच्या वेळेला सुद्धा खूप ठिकाणी आमचंही बॅड लक झालं, परंतु आज आम्ही खात्यामध्ये आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे। तर निराश होऊ नका, हताश होऊ नका। 21,000 पदांची भरती लवकरच निघणार आहे। काही प्रश्न शंका असतील त्या कमेंटमध्ये विचारा। त्या प्रश्नांचं आणि शंकांचं निरासन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात कृपया करून कमेंटमध्ये ते पण कळू द्या, कारण आपल्यालाही समजलं पाहिजे की कुठल्या कुठल्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ या ठिकाणी वॉच केला जात आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच अपडेटसाठी पाहत राहा द TDL। भेटू परत एका नवीन अपडेटमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।